सो हे गाईस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली चाललो आहे घरी. 2-3 दिवस राहिले माझे, म्हणजे गावाला राहिलो. आता जातो घरी. जरा मम्मीचा पण कॉल येतो आहे, घरी आहे म्हणून बोललो जातो. दाखवतो तुम्हाला गाडीवर बसल्यावर, गाडीची व्हिडिओ पण दाखवतो, जरा काढूया. सो गाईस, फायनली आलो आहे. चल चला निघालो आहे आता घरच्या रोडला आम्ही. तर काय माहिती 1.5 तास 2 तास लागतीलच जातात आता आपल्याला. तर बघूया, जाऊया. आरामात जायचं, काय घाई नाही आपल्याला कुठे जायचं. पेट्रोल बघूया, पेट्रोल का टाकलेलं मी 3 लिटर. आता मन झालं तर टाकेल, नाही तर नाही टाकणार ॲक्च्युली. बघा, हा ॲक्च्युली शब्द ना मी व्हिडिओमध्ये एवढं खूप बोललो आहे ना ॲक्च्युली. बघा तेच येतं, तेच येत राहतं. त्याच्यामुळे मला खूप जण बोललं तू काय ॲक्च्युली शब्द घेऊन बसला आहे. मला पण आता त्याची सवय झाली आहे म्हणून येतच राहतं तो शब्द मला ॲक्च्युली. भाऊ बोलले, मित्र बोलला, काय त्या व्हिडिओमध्ये तू ॲक्च्युली किती वेळा बोलला आहे. बोलला हां रे, माझी सवय झाली ना त्याच्यामुळे तो शब्द जरा तोंडातच येत राहिला. काय नाही होत, सवय झाली आहे तर आपण सवय तोडू पण शकतो तो शब्द. तर आता बघू फ्यूल अप करू का नको समजत नाही. अर्धी टाकी तर आहे, थोडा एक कमी झाला आहे. तर केलं तर करेल, नाही तर नाही करणार. पोचलो आपण महालक्ष्मी मंदिर. लगेच ते दिसत असेल तिकडे महालक्ष्मीचं मंदिर तिकडे. काल पण व्हिडिओ काढणार होतो, काढलेली पण पाहिजे तशी आली नाही म्हणून कालची व्हिडिओ टाकली नाही मी. म्हणजे पालघर टू कोयसं येता बनवलेली मी, पण नाही टाकली. पाहिजे तशी मला जमलीच नाही काढायला म्हणून ती व्हिडिओ टाकलीच नाही. जायची तर इच्छा नव्हती माझी घरी, पण पप्पा पण बोलवत होते, मम्मी पण बोलवत होते म्हणून बोललो जाऊया घरी, काहीतरी काम पण असेल. गाईस, आपण आता मुरब्याच्या बाहेर पडलो आहे. नांदगाव नाही, कुंभवलीला पोचलो आहे. कारण का तो रस्ता जरा खराब होता थोडासा, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केलेले. तर बघा तो शब्द परत येतो तर मला ॲक्च्युली. तर बघा आलाच कंट्रोल, आपण तो कमी करण्याचा प्रयत्न करतो ना, तो शब्द आलाच. काय नाही, बंद केलेले म्हणजे रस्ता खराब होता म्हणून मी व्हिडिओ बंद केलेला. काय नाही, आता बघूया थोडी व्हिडिओ बनवूया, कुठला तरी टॉपिक काढतो, बोलतो तुमच्याशी. काल आता 2 दिवस मी पालघरला सातपाटीला होतो, तर खूप एन्जॉय केलं. आणि काल पर बोईसरला आम्ही धाब्याला गेलो. भाऊ तुम्हाला बोललेलो भाऊ पार्टी देणार होता, त्यांनी पार्टीसुद्धा दिली. रौनक धाब्यावर पार्टी दिली, जे बोईसरला वेस्टला आहे, बरोबर ना, वेस्टला आहे. तिकडे गेलेलो. काय ना, आम्ही 13 जण कझन्स गेलो, सिस्टर कझन 13 जण गेलो. आणि आमचं पण बिल एक 2500 काय झालं असेल. चांगलं वाटलं, जेवणसुद्धा चांगलं वाटलं, त्यांना पण आवडलं. पण माझा आवडता एकच धाबा आहे जो वसईला आहे. खूप छान अशी चिकन अंडी तिथे भेटते ॲक्च्युली, खूप छान. म्हणजे जशी मला पाहिजे तशीच, विथ तंदुरी रोटी. 2 खाल्लं तरी माझं असं पोट भरतं आहे ना. खूप मस्त भेटते जेवायला ॲक्च्युली तिथे. धाब्याचं नाव कुठलं तरी आहे, आठवत नाही, पण खूप छान भेटतं तिकडे. ते वसईला आहे ॲक्च्युली. चला, म्हणजे आपल्या विरारवरून एक 15 मिनटं म्हणजे हायवेवरनं 10 मिनटं, आणि आपल्या घरून ते हायवे 20 ते 25 मिनटात आपण तिथे पोचणार. कुठे? तो हॉटेलला आहे तिकडे. पण आता आपण घरी चाललो आहे. त्या हॉटेलला जाऊ तेव्हा पण तुम्हाला दाखवेलच ते हॉटेल कसं आहे. तर घरी जाऊ, मम्मी जरा वाट बघते, सावकाश आरामात, काय घाई नाही. तर गाईस, आपण आता बोईसर ब्रिजवर आहेत, ईस्ट आणि वेस्टचा.
तर आपण आता ईस्टला चाललो आहे. तिकडनं हायवेचा रस्ता म्हणजे हा सरळ सरळ गेलं तर आपल्याला बोईसर हायवे लागणार. नॅशनल हायवे ॲक्च्युली बोलतात, गुजरात नॅशनल हायवे काहीतरी बोलतात. जाऊया आता. हायवेला पोचायला तरी आम्ही कमी 15 ते 20 मिनटं लागतील, कारण का इकडनं बोईसर ते हायवे ॲक्च्युली 15 किलोमीटर आहे. तेवढं काही जाणार नाही, हळूच 20 ते 15 मिनटं लागतील ॲक्च्युली. तर काय एवढं फास्ट जायचं नाही, हळू काय घाई नाही आपल्याला. म्हणजे ते गर्दी ट्रॅफिक जास्त असली मग खूपच टाईम लागणार आपल्याला जाता जाता. लवकर घरी जायचा प्रयत्न करूया. मी दुपारीच निघणार होतो गाईज, दुपारीच निघणार होतो, पण दुपारी ऊन होता आहे म्हणून मी निघालो नाही. कारण का उन्हात मग गाडी गरम झाली का खूप तापते आणि मग जीन्स पॅन्ट घातली तरी पायाला असे चटके लागतात ना. कारण का मी शूज नॉर्मल घातला, शूज नाही म्हणजे क्रॉक्स बोलतात, क्रॉक्स घातलात. कारण का शूज होते पण नाही घातले मी क्रॉक्स, त्याच्यावरनं सॉक्स घातले. गिअर्स तुम्हाला बोललेलो नाही सध्या, नंतर हळूहळू घेईल, काय घाई नाही. म्हणून नॉर्मल रायडिंगला पण असं कुठे जात नाही, जी नॉर्मल राईड आहे तीच आपली चालू आहे. विरार ते बोईसर, पालघर, सफाळ्याचा पण एकदा ब्लॉग येईल लवकरच करेल. कारण काय गिअर्स नाही म्हणून कुठे मी रायडिंगला पण जात नाही. जायची इच्छा आहे माझी रायडिंगला, पण गिअर्स नाहीत. घेऊ हळूहळू, तुमचा सपोर्ट असला तर सगळंच घेऊ आपण, काय हरकत नाही. आपण वाघोबा मंदिर, व्हिडिओ तिकडे मागे गेला आहे, तिथे आता पोचलो आहे. आणि एक 4 व्हीलरवाला भेटला, थम्सअप केला. थोडं पुढे गेलो मी पण, त्याच्या गाडीसमोर थम्सअप केलं. त्याला खूप बरं वाटतं. कारण का ज्यांच्या मनात फिलिंग येते ना रायडिंगची, म्हणजे बाईक रायडर असतात, समजते. असं नाही की कॅमेरा बघून, त्यांना पण एक बाईक राईडची इच्छा असते. म्हणजे बोलायला गेलं तर तेच, म्हणजे जी त्यांच्या वयात इच्छा त्यांची पूर्ण झाली नसते, ते पण वाटते मनात की आपण पण बाईक राईड करूया असं, पण ते ॲक्च्युली नाही करत. काय सर एक रिझन काय कारण काय ना, हरकत नाही. पण खूप बरं वाटलं, थम्सअप केलं त्यांनी मला. तर पेट्रोल टाकू का नको मला समजत नाही ॲक्च्युली. हाय 130 किलोमीटर दाखवते, आता इथे पण पेट्रोल पंप आहे, तर टाकू का नको समजत नाही. घरी तर पोचेलच गाडी, पण बघूया, मूड झाला तर टाकूया, नाही तर हाय त्याच्यातच जाऊया. कारण का किती काल तर 3 लिटर मी टाकलेलं. आता हे ग्रामपंचायत तिथे काय माहिती काय, तर बघूया थोडं जाऊया. हे बघा क्विक शिफ्टर एक नंबर काम करते गाईस. ड्यूक 390चं क्विक शिफ्टर असं काम करते का, म्हणजे फुल स्मूथ, सांगायची गरजच नाही. आणि डाऊन शिफ्टर पण चांगलं आहे, पण गाडी मी स्लो करतो तेव्हा डाऊन शिफ्टर यूज करतो ॲक्च्युली. आता म्हणजे चालू गाडी तर कसा आवाज येईल, मग काय इंजिनवर थोडा धचका बसला म्हणून चालू गाडीत क्विक शिफ्टर मी डाऊन करतो, म्हणजे स्लो असेल तेव्हा. आता पोचतील आपण नागझिरा गाव आहे, तिकडे पोचतील आपण आता. म्हणजे अजून 3 मिनटं लागतील. आणि भाऊ लोक तर मला सोडतच नव्हते, दादा थांब ना नको जाऊ. त्यांची इच्छा होती की आज राहायला पाहिजे. चुप कर बे कुत्ते. पण पप्पाने पण फोन केला मला, बोलते घरी ये. मम्मी पण बोलली ये घरी, नंतर जा परत. कारण का मला 6 तारखेला परत रामनवमीला जायचं आहे. म्हणजे आता रामनवमी येईल ना, तर पालघर आहे ना आपलं, पालघर ह्याच्यात पालघर शहरात सातपाटी गाव, तेच म्हणजे जी व्हिडिओ काढलेली मी, त्या सातपाटी गावातसुद्धा रामनवमीची खूप मजा आहे. त्याच्यामुळे मला 6 तारखेला परत यायचं आहे. मग तो सुद्धा व्लॉग दाखवणार मी, 6 तारखेचा पण व्लॉग दाखवणार म्हणून. नाही तर राहिलो असतो आज, पण मम्मी वगैरे पण बोलले ये म्हणून. काय नाही, भेटूया आपण त्यांना लवकरच, बघूया. आणि जो कामाला जातो भाऊ तो पण राहिला, ज्याच्यासाठी आपण मोबाईल घेतला. मोबाईलचं लॉक तर नाही चालू केलं मी, पण घेऊन दिलं त्याला. आणि तो पण राहिला, तो उद्या सकाळी पहाटे 6 वाजता जाईल, असं आहे. बघूया पुढे तुमच्याशी गाईज.
हा रस्ता पण मला खूप आवडतो. सरळ रस्ता आहे, म्हणजे इथे मिनिमम 130 ते 140ची स्पीड पण जाऊ शकतं. म्हणजे खूप चांगला रस्ता. फक्त काय एकदा दोनदा उंच असं आहे, बाकी रस्ता एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण सरळ 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 आहे. पुढे आहे तो छोटा होतो रस्ता, पण खूप चांगला रस्ता आहे. आणि असं म्हणजे इथे खड्डे पण नाही एवढे, म्हणजे बोलतात ना असं इथं थोडं एवढं नाही, हे नॉर्मल आहे. चांगलं वाटतं. आता एवढं मागे समज पर्वत आली असती मला तर 130 140 तर आरामात गेली असते. पण नाही, आपल्याला एवढी स्पीड नाही पकडायची. कोणाला दाखवायचं नाही आपल्याला की आपण ओव्हर स्पीड करतो. तेच म्हणून मी व्हिडिओ चालू केला, हा रस्ता दाखवतो काहीच तुम्हाला. नाही तर मी पुढेच व्हिडिओ चालू करणार होतो, कारण का मला जरा माईक पण चेक करायचा होता त्याच्यामुळे. आता बघतो, पुढे थांबतो, माईक चेक करतो, आवाज परफेक्ट येतो आहे का नाही, आणि मग तुमच्याशी बोलतो मी पुढे जाऊन. Few moments later. तर गाईज आपण थांबलो, चेक केलं माईक, व्हिडिओ बघितलं, सुपर आहेत. माईकचा तर आवाज थोडाच येतो माझा ॲक्च्युली, कारण का थोडा लो प्राईसचा आहे म्हणून. आवाज पण चेक केला, बरोबर येतो आहे. आता जाऊया पुढे. म्हणजे मला चेक करायचं होतं ॲक्च्युली, मगाशीच करणार होतं पण विसरून गेलो, त्याच्यामुळे बोललो आता चेक करूया. कारण का मग समजा आवाज नाही आला असता माईकमधनं, म्हणजे मी व्हिडिओ काढले एवढी ती वेस्ट गेली असती. त्याच्यामुळे मी साईडला लावली गाडी आणि चेक केलं पहिलं. तेच तर बरं झालं माईक चालू होता, नाही तर माझी व्हिडिओ वेस्ट गेली असती. काही नाही, पण तुमच्यासाठी मी परत व्हिडिओ बनवली असती, पण थोडा पुढे जाऊन, म्हणजे आवाज वगैरे येतो आहे का नाही चेक वगैरे सगळं केलं असतं आणि मग व्हिडिओ बनवली असती. काही नाही, पण आपल्याला आपल्या माईकने सपोर्ट केला, त्याच्यामुळे आवाज आला. थँक्यू सो मच माईक. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. आता हायवेला गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. चला. तर गाईस बघू शकता, हायवेला आपण फायनली पोचलो आहे. तर जाऊया थोडं स्पीड, कारण का थोडं लवकरच पोचायचं आहे. बघूया. इथे तर पोलीस नसते, तरी पण आपण चेक करूया कसं काय. तर गाईज मी व्हिडिओ थोडी बंद केलेली, कारण का मला कॅमेराचा अँगल थोडासा वेगळा वाटत होता म्हणून. काय नाही, आता चालू केलं आहे बरं. आता आपण जस्ट बोईसरच्या बाहेरून पडलो आहे, म्हणजे आता पुढे आपल्याला मनोर लागेल ॲक्च्युली. मनोर लागून मग आपल्याला अजून एक तास तरी लागेल जायला विरारला. फास्ट जायची इच्छा तर होत नाही, हळूच जाऊया बोललो, कारण का फास्ट जाऊन काय करू, फास्ट जाऊया हळूहळूच, काय हरकत नाही. तुमच्याशी पण थोडा बोलेल, तुम्हाला पण थोडा वेळ देतो, कारण का 2 दिवस झालं व्हिडिओ टाकले नाही म्हणून बोललो. तर घरी चाललो, त्याची तरी व्हिडिओ बनवूया बोललो. तर बघूया. हे बघ, अजून ब्रिजचं काम चालू आहे गाईज, बघू शकता तुम्ही समोरच. आणि असं रस्ते मातीपासून तर मी सावधानच आहे, कारण का थोडी भीतीच वाटते मातीतून गाडी चालवायला. तर बघूया, जास्तच घाई झाली आहे काय 4 व्हीलरला. कारण का पुढे ट्रक आहे म्हणून 4 व्हीलर हळू जातात. 2 ट्रक आहेत, त्याच्यामुळे 4-6 गाड्या त्याच्या मागून. अजून मी एवढं आलं पण ह्या साईडला कधी हायवेला जेवायला नाही बसलो आहे. जेवायला बोला काही ब्रेकफास्ट लंच डिनर काहीच नाही केलं, कारण का 2 तासाचा 1.5 तासाचा रस्ता, त्याच्यात पण काय जेवू, म्हणून जेवायला बसलोच नाही मी ॲक्च्युली. कारण का घरून 2 तास तर घरूनच जेवून येतो मी, बोललो इकडे काय बसायचं, त्याच्यामुळे. हे बघा, हे रस्ते पण बनवा ना, हायवेला असे रस्ते बनवा लवकर. नको जास्त पळवायचे, हळू 70-80 बस. होय.
हायवेला आता खूप खूप छान छान पण हॉटेल निघालं. आता तो समोर पण हॉटेल नवीन हॉटेल आहे का लॉज आहे माहिती नाही, पण मस्त वाटतं बघायला हायवे साईडला. आणि इथे पण व्ह्यू पण चांगला आहे. इकडे पूर्ण डोंगर डोंगर माउंट सगळं आहे. असे डायरेक्ट घुसणार ना, मग ह्यांना काय सांगू मी काहीच, तुम्हीच सांगा. अरे माझी गाडी दिसत नाही का एवढी बल्क बनवलं तरी तुम्हाला गाडी दिसत नाही, डायरेक्ट टाकतात आहे. कसं काय समजत नाही. सिग्नल चालू आहे त्याला माहितीच नाही सिग्नल बंद करायचं. हा बघा आपण डायरेक्ट घुसेल वाटतं. आता काय सांगायचं. नंतर मग ठोकलं तर बोलतात बायकर लोकांची चुकी आहे, फास्टमध्ये होता असं तसं. काय सांगायचं. ठीक आहे बघूया पुढे बोलूयाच आपण. नाही तर चालूच राहू दे. असे ड्रायव्हर असतात ना त्याच्यामुळे व्हिडिओ चालूच ठेवायला लागते, मध्ये मध्ये घालतात. आता ये साईडला दाखवतो तुला मी. सुधरो रे अभी तो सुधर जाओ. हा ना, असं म्हणजे मध्ये येऊन ना थोडं काय समजत नाही. आणि रॉंग साईड कशाला, म्हणजे तिथे आता एक गल्ली आहे, ते काहीतरी काम चालू आहे म्हणून ते शॉर्टकट मारतात. त्यांचं असू ते, पण इकडनं पण कोण फास्ट मारत नाही ना. आणि 4 व्हीलरवाल्याला खूप घाई, मध्ये मध्ये घुसायची सवय आहे. मग बायकरला पण थोडी रिस्पेक्ट द्या ना तुम्ही. बायकर सगळेच तसे नसतात, सगळेच असू दे ना, पण काय ना बायकर आहेत. खरंच खूप रिस्पेक्ट करा बायकर लोकांची बस. गाईस तुम्हाला सनसेट दिसत असेल, काय व्ह्यू आहे मस्त, खूपच आवडला. मोबाईलमध्ये कॅप्चर करणार होतो पण आपला मोबाईल एवढा चांगला नाही, तर कॅमेऱ्यामध्ये होतच असेल मस्त चांगलं सारखं कॅप्चर. आणि फुल ग्रीन ट्रीज चांगलंच वाटत असेल खूप. बघा रायडर चालला आहे बेस्ट 03. सनसेटचा व्ह्यू कसा येतो ते सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. चांगलाच वाटतं मला तर. तुम्हाला पण आवडला असेल त्याच्यासाठी एक लाईक करा बस. स्लो चालवायची इच्छा आहे ॲक्च्युली. बघूया. रायडर दिसले ना मला असं आतमधनं खूप चांगली फिलिंग येते ॲक्च्युली. मला वाटते त्यांच्याशी बोलू, पण कधी अजून कुठल्या रायडरशी बोललो नाही ना ॲक्च्युली. मी माझ्या स्वतःशीच बोलतो, कारण का मला म्हणजे थोडं वेगळं वाटते बोलायला. पण एकदा बोलेल म्हणजे भेटला कधी रायडर असेच, म्हणजे कोण यूट्यूबर नसला तरी साधा रायडर त्याच्याशी पण बोलायला वाटतं. कसं काय भाई चांगलं आहे, बोलूया. काय नाही पुढे आपण कोणतरी भेटला तर बोलूया. ती जरा मनातली भीती जशी वाटते म्हणजे त्यांच्याशी बोलायला, आणि थोडा शाय फील होतो. काय नाही ती भीती आपण मनातली काढूया एखाद दिवशी. आपण ती ॲक्च्युलीवाली तर गोष्ट काढलीच आहे, तर ती पण भीती काढून टाकूया. बोलूया सगळ्या रायडरशी भेटला तर थम्सअप वगैरे दाखवायचं, काही नाही. आणि व्हिडिओचा व्ह्यू चांगलाच असेल तो मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये काहीच तुम्ही सांगतच नाही, फक्त व्हिडिओ बघतात आहे. माझे फ्रेंड्स पण काय बोलत नाही कमेंट्समध्ये, काय रिलेटिव्ह बघतात ते पण काय बोलत नाही, नुसते व्हिडिओ बघतात. कमेंट्समध्ये बोला ना कशी आहे व्हिडिओ, हे समजून दे ना मला. मग मी नेक्स्ट टाईम अजून चांगला ग्रोथ करायचा प्रयत्न करतो. तुम्ही माझ्याशी जरा कमेंट्समध्ये बोलले तरच मला चांगलं बरं वाटेल. चांगलं बघूया पुढे पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. तर काय आता मी व्हिडिओ बंद केलेली, तर माझ्यासोबत एक इन्सिडेंट होता वाचला ॲक्च्युली. कारण का मी आता म्हणजे सरळ या लाईनीमध्येच आहे. मी समोरून एक 4 व्हीलरवाला असा घुसला मध्ये डायरेक्ट, आणि पुढे अजून एक 2 व्हीलर पण होती. त्यांनी पण जागेवर कशी कंट्रोल केली, मी पण केली. आणि मागून एक 4 व्हीलर होता, त्याने पण कंट्रोल केले. आता इथे ॲक्सिडेंट होता वाचलं असतं, कारण माझी चुकी झाली. मी कॅमेरा ऑन नाही केले, कॅमेरा ऑन ठेवायला पाहिजे, कारण का हे 4 व्हीलरांची खूप चुकी असते. तर भाई तुला माहिती आहे गाडी फास्ट आहे, हायवेला आहे, तू डायरेक्ट कसं टाकणार, गाड्या बघ ना आणि टाक. एक होता हुंडाईवाला, काय सांगायचं त्याला. नशीब त्यांनी मागच्या 4 व्हीलरवाल्यांनी पण कंट्रोल केली, आणि 2 आमच्या 2 व्हीलर होत्या त्यांनी पण कंट्रोल केली. आता एक इन्सिडेंट नक्की झालं असतं.
आणि मागे पण इन्सिडेंट नव्हता, पण ते एक हॅपी मोमेंट होता. सगळी गँग चाललेली पोरांची, थम्सअप केला, मी पण रेस दिली, थोडा आवाज दाखवला, ते खूप खुश झाले. तेच 4 व्हीलरवाले मी वेगळाच सांगतो, म्हणजे चालवा, म्हणजे थोडी रिस्पेक्ट, म्हणजे जरा नीट बघून चालवा ना. ॲक्च्युली तुम्ही डायरेक्ट आतमध्ये येतात आहे, सिग्नल पण नाही दिलं भाई, काय सांगायचं. म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्यांचा जीव गेला तरी चालेल असं तुम्हाला वाटतं आहे का? जरा बघा ना, मागून गाडी येते कुठली, हे येते, आणि तुम्ही लोकलला नाही हायवेला चालवतात. ॲक्च्युली हायवेवर गाड्या, आता तुम्हाला या साईडला जरी जायचं असेल तर सिग्नल द्या. सिग्नल नाही, काय नाही, डायरेक्ट घुसतात. जो मागून स्पीडमध्ये येईल तो पण दचकेल. जाऊ दे, आता काय सांगू अजून. कारण तुमची पण फॅमिली घरी वाट बघते, त्यांची पण फॅमिली घरी वाट बघते, तर तुम्ही चांगल्या प्रकारे चालवा ना. ॲक्च्युली आहे ना, जाऊन दे, चुकी तर होत राहतेच, पण अशी चुकी करा नको ज्याने दुसऱ्यांचा जीव जाईल. काय नाही, जाऊया आता. आपण कुठे पोचलो आहे? वरईला पोचतील वाटतं. वरईला, हां, हे वरईचंच ब्रिजचं आहे, पुढे आहे, म्हणजे हे इकडं वरई साईडलाच ब्रिजचं काम चालू आहे. डायरेक्ट घुसतात, सिग्नल दे आणि घुसा ना गाईस 4 व्हीलरला. काय नाही, हरकत नाही. मी पण कंट्रोल केली, मला वाटलं मागचा येऊन ठोकतो. मी मिररमध्येच बघतो, मागचा तर माझ्या खूप क्लोज आलेला, पण त्यांनी पण कंट्रोल केली, पण तो पण काय बोलायला, पण मी बोललो होंद्यावाल्याला, काय करतो भाई तू असं डायरेक्ट येतो, सिग्नल तर ते. तेव्हा माझा कॅमेरा बंद होता, तीच माझी चुकी होती ॲक्च्युली. काय नाही, पोलीस इथे परत चेकिंग चालू आहे, बघूया. 4 व्हीलरवाल्यांनाच पकडतात, मागच्या व्हिडिओ पण 4 व्हीलरवाल्यांनाच पकडत होते. आता त्यांचा त्या 4 व्हीलर पोलिसांनी ॲक्च्युली त्या 4 व्हीलरचा फोटो काढला आहे वाटतं, कारण का त्यांच्याकडे आता डिजिटल मशीन आलात डायरेक्ट, त्याच्यानेच ते डायरेक्ट करतात, फाईन बिन मारतात. गाडी थांबवली तर त्यांचा काय चार्ज बिल लागेलच, पण असं पळवली तर ते एक्स्ट्रा फाईन मारतात. तर आपल्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये बोलेल तुम्हाला, आपल्याकडे फक्त RC बुक घरी आहे, बाकी लायसन आहे माझ्याकडे, सगळं आहे पेपर गाडीचे, फक्त RC बुक घरी आहे. गुजरातची गाडी त्यांनी थांबवली नाही, काय सांगायचं. क्लिअर ठेवत राहावं काहीच, एवढंच सांगेल मी सगळं. कारण का एकदा फाईन बसली ना, ते खूप मोठी फाईन मारतात, छोटी पण नाही, खूप मोठी, आणि पळवली तर त्याच्यापेक्षा डबल मारतात. म्हणून पळवून फायदा नाही. मी पळवायचं म्हणजे जेव्हा माझी ॲक्टिवा होती तेव्हा तिचं फक्त 2-3 वर्ष का 4, मिनिमम 5 वर्ष पकडा, तिचं RC वगैरे सगळं क्लिअर होतं. RC तर होतंच, पण हे PUC बोलतं, PUC नाही, इन्शुरन्स क्लिअर होतं, म्हणून मी 5 वर्ष तर थांबवलं, पकडलं बिकडलं तर. आणि नंतर जेव्हा संपली तेव्हा मी कुठल्या पोलिसांच्या हातात भेटलोच नाही, कारण का तेव्हा माझ्याकडे काय क्लिअर नव्हतं. तेव्हा मी जॉबला पण नाही जायचो ॲक्च्युली, पप्पा आणि मम्मीच जायचे, तेव्हा तेच बघायचे गाडीचं सगळं खर्च वगैरे. पहिली गाडी माझी ॲक्टिवाच होती, मस्त 1 लिटरमध्ये. पहिला 50 रुपयाचं पेट्रोल का 60 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि पूर्ण कॉलेज फिरायचो. तेच तुम्हाला दाखवलं ना, कॉलेजची पण व्हिडिओ काढले, तेच कॉलेज विवा तिथेच. आणि आता हिच्यात 300 शिवाय मी गावी पण नाही जात, म्हणजे तेच बोईसर पालघरला 300-400चं पेट्रोल टाकतो आणि जातो. पण मस्त फील वाटते मला जाताना तिकडे. ढेकाळेला पोचलो आहे काही जागा आपण, म्हणजे मिनिमम आता अर्धा तास लागेल आणि मग आपण विरारला असते. हायवेला चालवायचं म्हणजे चांगलं आहे, पण ज्यांना माहिती आहे ते बरोबर चालवतात, नाही तर इथे घुस तिकडे घुस आहे बघा. 4 व्हीलरला डायरेक्ट घुसला आहे, नाही सिग्नल दिलं, काय नाही, म्हणजे तुझ्याच धुंदीत चालवतं बाई. हे बघ काय सांगू, काय चालवतं त्याला माहिती. त्याच्यामध्ये जाऊ का मी आता परत या साईडला जाईल, म्हणून तर यांचीच तर भीती वाटते ॲक्च्युली मला. तर गाईस, आपण एक रायडर आहे ॲव्हेंजरवाला MH03. मग अशी पण जेव्हा हायवेला निघालो तेव्हा हाच दिसायला वाटतं.
SMKचं हेल्मेट आहे, चांगलं आहे. SMK हेल्मेट पण भाई गाईस खूपच चांगलं आहे ॲक्च्युली. पहिलं मी जेव्हा माझ्याकडे KTM RC 200 होती तेव्हा मी फर्स्ट हेल्मेट SMKचं घेतलेलं, पण ते RCवर सूट नाही होत होतं ॲक्च्युली, कारण का तो व्हाईट होता, म्हणजे झालेलं का माहिती नाही, पण व्हाईट होता आणि निऑन कलरचा होता आणि ब्लॅक मिक्स होता, त्याच्यामुळे मला पण ते आवडलं नाही. तर मी परत रिटर्न केलेलं आणि एक्झॉरचं हेल्मेट घेतलं, एक्झॉर एपेक्सचं, जे आता मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं आहे तेच. ते पण खूप चांगलं आहे. किती 3-4 वर्ष तर मिनिमम 3 वर्ष तर झाली असतील. 2021ला घेतलेलं ना, 3 वर्ष तर झालीच असतील. खूप चांगलं आहे हे हेल्मेट ॲक्च्युली. तर गाईस फायनली तुम्ही बघू शकता समोरच टोल दिसतो आपल्याला. टोल लागला आहे, म्हणजे इकडनं मिनिमम 10 मिनटं पण जास्त बोललो आहे, 9 ते 8 मिनटं लागतील आपलं विरारचा रोड पकडायला, म्हणजे जो हायवेच्या आतमधून. बघूया इथे पोलीस आहेत का माहिती नाही, मला सुद्धा माहिती नाही की पोलीस आहेत. असले पकडलं तर जमा आपण. RC बुक नाही ना माझ्याकडे, त्याच्यामुळे काय नाही, पण सुट्टीला पण तसं काय नाही. बोलेल गाडी विरारचीच आहे साहेब, तुम्ही लोकल माणसांनाच पकडता असं तर बोलायचं. गावमाता चाललाय देवा. आपण टोल सोडतीलच, एक 9 मिनटं लागतील. 9 मिनटं पण जास्त बोललो आहे, जरा फास्ट नेली तर 5 मिनटंच लागतील. 9 मिनटं मी जास्तच बोललो. एवढी मिनटं नाही इकडे, म्हणजे ते विरारचा रोड पकडायला धडा. आणि वाटतं आम्ही तो परत ह्याचा ब्लॉग पण काढायचा आहे. रिसॉर्टला जायचं पण प्लॅनचं 13 डेट फिक्स केली आहे वाटतं, तर बघूया 13 डेटला फिक्स होतं आहे का नाही. आमचा प्लॅन सक्सेस होतो आहे का नाही बघूया. 13 डेटला रिसॉर्टला जायचा. विरारमध्ये चिखलदऱ्याला आहे तेच, समुद्र वेव्स म्हणून. अमूल 75 इयर्स मिल, 75 वर्ष अगोदरचं. भाई 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 काय करताय, काय करता लवकर. काय नाही, जाऊया. ही बघा, ही रेड गाडी आपण बोईसरपर्यंत पहिलं बघितलं, आता पण इकडेच आहे. काय माहिती कुठे विरारलाच चाललं आहे का माहिती. आणि हा सोडावाला किती वर्ष झाली मी ह्याला इकडे बघतो, इकडेच असतो. आणि एक त्या साईडला सुद्धा असतो सोडावाला. चांगलं आहे. चला आता गो स्लो. एक 5 मिनटाचा रस्ता राहिला आहे आणि मग तिकडनं एक 7-8 मिनटं परत मग आपण पोचतील आपल्या घरी. मग तिकडची पण घरची व्हिडिओ दाखवेलच, बघूया. रायडर MS 03cc ग्रेट. सेवा विवेक हॉटेल आहे वाटतं, धाबा टाईप रेस्टॉरंट. हे बघा व्ह्यूज तिथे बघा गाईस, तुम्हाला दिसतंय का एक घर आहे मस्त. घरात मजा येत असेल, पण थोडं भीती पण वाटत असेल, कारण का एवढ्या डोंगरावर एकच घर. काय नाही, ज्यांना सवय होते त्यांना सवय होऊनच जाते, हरकत नाही. दिसतं बघा तो पण व्ह्यू, खरंच खूप चांगला वाटतं सनचा. तुम्हाला दिसतोय का? दिसत असेलच. खरंच खूप चांगला वाटतं. तर माउंटन डोंगरामध्ये तो लपून जाईल ॲक्च्युली, तर अजून म्हणजे जसा खाली खाली जाईल तसा अजून चांगला व्ह्यू येऊ शकतो. दाखवतो पुढेच तुम्हाला. व्हिडिओ बंद करायला खूप हे होते मला, म्हणजे थोडं कम्फर्ट फील होत नाही व्हिडिओ बंद करताना, कारण का जो बटन आहे तो प्रेस होत नाही. जेव्हा ग्लव्ज नसतात तेव्हा बरोबर प्रेस होतो,
जेव्हा ग्लव्ज असले ना तो प्रेसच होत नाही. काय माहिती. त्याचा एक बँड पण भेटतो, तो पण घेऊ शकतो आपण. तो पण खूप कॉस्ट आहे. सध्या काय घ्यायचं ना, सध्या आहे त्याच्यात नॉर्मली चालू देऊया. कारण का सध्या काय नाही, जाऊ दे. काय सांगू तुम्हाला, सांगेल वेळ आल्यावर सगळं सांगेलच. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा बस. वेळ आल्यावर सगळंच सांगतो. जाऊया थोडंसं फास्ट. 130 किलो. ब्रिज, हा ब्रिज पण बांधत घेतला आहे नवीनच. 2,000 years later. गाईज आपण फायनली थोडी 50% वाली बॅटरी इन्सर्ट केली आहे त्याच्यात. म्हणजे मला ब्लॉग अजून थोडा काढायचा होता म्हणून. कारण का जी त्याच्या अगोदरची बॅटरी होती ना त्याच्यात ॲक्च्युली 5%च 5% शिल्लक राहिलेली. मी चेक केलेलं म्हणून मी जरा लगेच बॅटरी चेंज करून घेतली. कारण का थोडा ब्लॉग अजून काढू असं मला वाटलं म्हणून जरा. काय नाही, बोलूयाच. आता आपण पोचलो इकडे दर्गा, विरारचा दर्गा जो हायवे साईडला आहे तो बघा. तो बघू शकता तो दर्गा. आज ईद पण आहे त्याच्यामुळे आज खूप साऱ्या गाड्या पण दिसत आहेत. जाऊया घरी. मम्मीचा आता मी मोबाईल पण चेक केले, कॉल नाही आला मला. काय माहिती झोपले आहे का माहिती ना मम्मी. भूक पण लागले आहे. मम्मीला सांगतो काहीतरी कर, घरी गेल्यावरच सांगतो काहीतरी कर असं. कारण का परत खाली उतरायला मला काहीच कंटाळा आला. परत खाली उतरा, खायला घ्या, काय चटरपटर आणा. त्यापेक्षा मम्मीला सांगतो काहीतरी बनव, ते खायला. खरंच खूप भूक लागली. जेवलेलं मस्त दुपारी पोट भरून. तो बघा आता व्ह्यू तुम्हाला कसा दिसतोय. मस्त वाटते, खूप छान खरंच. पण आहे आता तेच ब्रिज मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिकडे बर्फ पडा कुठेतरी बोलतात. आणि काहीच हे एक शोरूम आहे. शोरूम म्हणजे काहीतरी आहे, सुशीला कॉमर्शियल स्पेस ऑपरेस. तर हे सुशीला ऑटोटेक्निक. तर इकडे सुपर कार लागतात गाईस. BMW, मस्टँग, जी स्काउटची मस्टँग आहे ना ती पण इकडे येऊन गेले. लॅम्बो पण येऊन गेले. मोस्टली खूप गाड्या येऊन गेल्यात गाईस. तिकडे ते शोरूम आहे, कधीचंच आहे, खूप वर्ष आले ॲक्च्युली यायला. आणि माझा मित्र आहे शुभम म्हणून, तो कामाला आहे. म्हणजे माझा भाऊ नवीन त्याचा मित्र शुभम, तो इथे जॉबला आहे ॲक्च्युली. तेच आता तुम्हाला दाखवलं त्या साईडहून एकदा. आता या साईडहून बघा जो व्ह्यू दिसतोय का तुम्हाला. ट्रक आहे आता. अजून झालं नाही ब्रिजचं काम. किती वर्ष जातील काय सांगता येत नाही. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, आम्ही आमचं काम चालू ठेवतो गाईस. ह्यांना सांगते वर्कर लोकांना काय नाही, खूप फास्ट प्रकारे काम चालू आहे. चांगलंच आहे गाईस. आपण फायनली पोचलो आहे साईनाथ या एरियात सिग्नलकडे. म्हणजे आपल्या घराकडनं एक 5 मिनटाचा रस्ता आहे बस. 5 मिनटात आपण घरी पोचू. 5 मिनटं म्हणजे जास्त बोललं मी, 2-3 मिनटं. इथे मम्मी नाही आहे आज, नाही वाटतं. किती 2 मिनटं बस 2-3 मिनटं जातील. पण आता इथे गाड्या एवढ्या आहेत काय सांगू शकत नाही. सांगतो नंतर. बाबाला पण फोन लावेल, आत्याला लावतो. पोचलो असं सांगेल आरामात. पोचलो असतो ना आपण 6-6:30ला. पण मी एवढे फास्ट गाडी आणली नाही म्हणून आरामात 6:45 झाले आता. परफेक्ट. कारण का फास्ट गाडी चालवून मला थोडी ना जायचं आहे कुठे, म्हणून हळूच चालवली.
इथे पण रॉयल एनफील्ड शोरूम आहे, त्याच्यावरती एक सुधरो रे अभी तो सुधर जाओ. हे बघा, बोलला ना 4 व्हीलरवाले, 4 व्हीलरना काय अक्कलच नाही असं वाटतं. सिग्नल तर ते भाई मला कसं समजणार की त्या साईडला चालला आहे. कुठची तरी असू दे, मला काय करायचं 4 व्हीलर कोणाची असू दे, पण भाई चालला आहे सिग्नल दे ना. सिग्नल नाही देत आहे, काय नाही देत आहे आणि चालला आहे बस. आम्हाला कसं माहिती तू तिथेच जाणार आहे. आलं आपलं घर आता. 2 मिनटं. श्रावणी रेस्टॉरंट पण इकडे, हे पण चांगलं खूप रेस्टॉरंट आहे जे बायपासला आहे. आणि मी ज्या गाडी, म्हणजे ही गाडी आपली ज्या गॅरेजला धुतो ते हे आहे, हे इकडे दिसतंय ना, हे गॅरेज छोटंवालं ते हे आहे. आलं बघू शकता. आपली बिल्डिंग अजून दिसली नाही, त्या टर्निंगला गेलं तर दिसेलच. ट्रॅफिक तर नाही आज, बरं आहे. फाटक सुटलं वाटतं ना, ते इथे पण काहीच खूप ट्रॅफिक असते फाटकाच्या इकडे. तर गाईज, माझं हे भाषण म्हणजे माझी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंटमध्ये सांगा मी तुमच्याशी काय काय शेअर करतो आहे, काय काय. हे बघा काकी, भीती वाटते थोडीशी. ही बघा, ही आली आपली बिल्डिंग. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि टेक केअर गाईज.